नमस्कार, स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती। आज आपण या ठिकाणी वांग्याची भाजी बघणार आहोत। या ठिकाणी वांग्याची भाजी म्हटलं की बऱ्याच जणांना वांग्याची भाजी किंवा भरली वांगी किंवा वांग बटाटा किंवा खारं वांग या भाज्यांच्या पद्धती आठवतात। तर या ठिकाणी आज त्यामधलंच एक पद्धत बघणार आहोत, ते म्हणजे रस्सा वांग्याची भाजी, जी की तुम्ही टिफिनला देखील घेऊन जाऊ शकता। या पद्धतीने आपण या ठिकाणी बनवलेली आहे। तर या ठिकाणी आपण घेतलेले आहेत पाव किलो वांगी। तर मीडियम साईजची आपण या ठिकाणी वांगी स्वच्छ धुवून यांना या पद्धतीने उभा आणि आडवा काप देऊन कापून घेतलेला आहे आणि त्याला या पद्धतीने वरच्या बाजूने पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये असं कापून घेतलेलं आहे, कारण या ठिकाणी बरेच वेळेस कीड किंवा अळी देखील असण्याची शक्यता असते। त्यामुळे याला या पद्धतीने आपण कापून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून वांगी आपली काळी होणार नाहीत। तर वांग्यांना आपण कापून बाजूला ठेवून देऊयात 5 मिनिटांसाठी आणि त्यासाठी भाजीसाठी लागणारे एक वाटण तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी कढईमध्ये आपण 2 चमचे सुकं खोबरं असं उभं खिसून घेतलेलं आहे। याला भाजून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत। तेल न टाकता आपण याला खरपूस होईपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये आपण लसूण आणि अद्रक देखील थोडंसं भाजून घेऊया। असं भाजून घेतल्यामुळे भाजीची चव आणखीन वाढते आणि खमंग अशी भाजी लागते। दोन्ही भाजून घेतल्यानंतर आपण काढून घेऊया त्याला बाजूला आणि एका ताटामध्ये थोडीशी हळद आणि मीठ आपण एकत्र करून घेऊयात आणि या पद्धतीने आता कापून घेतलेल्या वांग्यांना आपल्याला आतल्या बाजूने याला लावून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे भाजीला छान चवही येते, शिवाय वांगी देखील आपली पटकन भाजली जातात आणि भाजीही लवकर शिजली जाते। तर या पद्धतीने आपण आचारी स्टाईलने याला या पद्धतीने आतल्या आणि बाहेरल्या बाजूनी हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। तर सगळ्या वांग्यांना आपण चोळून घेतलेलं आहे हळद आणि मीठ। आता ही चोळून घेतलेली वांगी जी आहेत हळद आणि मीठ लावलेली ती आपल्याला कढईमध्ये 5 मिनिटं तेलावरती परतून घ्यायची आहेत। असं केल्यामुळं भाजीला खूप छान चव लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की अशी वांगी बनवून पहा। तर 5 मिनिटं आपल्याला अधूनमधून याला छान असं बाजू पलटून भाजून घ्यायचं आणि परत याला झाकून ठेवायचं आहे। तर 5 ते 6 मिनिटं आपण याला याच पद्धतीने तेलावरती परतून घेऊयात। तर आपलं खोबरं आणि लसूण देखील थंड झालेलं आहे, याला आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेऊयात। सोबत एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी खलबत्त्यात वाटलेलं आहे, तुम्ही मिक्सरमध्ये देखील याची बारीक पेस्ट करून घेऊ शकता। तर वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि 5 ते 6 मिनिटांनंतर बघू शकता आपली वांगी देखील आपण आलटून पालटून याला तेलावरती चांगलं परतून घेतल्यानंतर याला बाजूला काढून घेऊयात। हलकीशी ती मऊ झालेली आहेत आणि त्याच कढईमध्ये परत एकदा आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि जिरी मोहरी छान तडतडून घ्यायची आहेत यामध्येच। त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक कांदा आपण या ठिकाणी चिरून टाकलेला आहे, याला देखील तेलावरती परतून घेऊयात। कांदा चांगला गुलाबी रंगाचा झाला की यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकून घेऊया। तर कांदा या ठिकाणी परतलेला आहे, चिमूटभर यामध्ये मी हिंग टाकलेला आहे। तुम्ही हिंग खात नसाल तर स्किप करू शकता। त्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घेऊयात। तर या ठिकाणी मी तेल थोडंसं कमी वापरलेलं आहे। तुम्हाला जर भाजीवरती थोडंसं तर्री हवी असेल तर या ठिकाणी तेल थोडंसं तुम्ही जास्तीचं टाकू शकता। तर 2 मिनिटं आपण याला परतून घेतल्यानंतर यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊयात। 1 चमचा मी या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा आपल्याला या ठिकाणी गोडा मसाला टाकून घ्यायचा आहे किंवा कोणताही घरगुती मसाला किंवा गरम मसालाही तुम्ही टाकू शकता। 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर देखील मी यामध्ये ॲड केलेला आहे। तर याला व्यवस्थित आता आपण परतून घेऊया। तर या ठिकाणी माझ्याकडे तेल कमी आहे, म्हणजे मी तेल कमी टाकलेलं आहे भाजीमध्ये। तर मसाले आपले करपू नयेत यासाठी मी यामध्ये 2 चमचे पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून मसालेही चांगले आपले भाजले जातील, शिवाय ते करपणार देखील नाहीत। तर 1-2 मिनिटं आपण याला याच पद्धतीनं परतून घेऊया। हलकंसं याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण आपली तेलावरती परतून घेतलेली वांगी टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी बघू शकता भाजी तुम्ही अशीच 1-2 मिनिटं वाफवून घेतली तर सुक्की भाजी देखील तुमची बनलेली आहे। पण मला या ठिकाणी थोडीशी सरभरीत म्हणजे थोडीशी पातळ भाजी हवी आहे, यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी ते 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। तर याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। वांगी आपण या अगोदरच परतून घेतल्यामुळे ती 80% तर या ठिकाणी शिजलेली आहेत। फक्त आपल्याला 20% अजून शिजवून घ्यायचे, त्यासाठी आपण 5 ते 6 मिनिटं मंद गॅसवरती भाजी शिजवून घेऊयात। त्या अगोदर यामध्ये चवीनुसार मीठही टाकून घ्यायचे आपल्याला आणि थोडीशी कोथिंबीरही टाकून घेऊयात। तर मंद गॅसवरती आपण भाजी छान शिजवून घेऊयात झाकण न ठेवता, जेणेकरून भाजीला रंगही छान येईल, शिवाय आपल्या भाजीमध्ये मसाले देखील आपल्या वांग्यांना चांगले
लागले जातील। तर एक 5 ते 6 मिनिटानंतर बघू शकता भाजीवरती मस्त तर्री आलेली आहे, शिवाय वांगीही आपली छान मऊ शिजलेली आहेत। तर तयार झालेली आपली या ठिकाणी चमचमीत वांग्याची रस्सा भाजी। तर रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला तर एकदा तुम्ही देखील करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।